एक्सप्रेस न्यूज 24 ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल। अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार प्रकरणी इचलकरंजी नजीक कबनूर इथल्या पोपट जगताप याला दोषी ठरवत अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश MR नेर्लेकर यांनी विविध कलमान्वये 20 वर्ष सश्रम कारावास आणि 20,000चा दंड ठोठावला। दंड न भरल्यास 32 दिवस सश्रम कारावास शिक्षाही सुनावली असल्याचं सरकारी वकील ॲडव्होकेट NH मोहिते पाटील यांनी सांगितलं। इचलकरंजी नजीक कबनूर इथं 20 सप्टेंबर 2020 रोजी रात्री पोपट जगताप यानं ओळखीच्या अल्पवयीन मुलास बोलावून शासकीय शौचालयात नेलं। त्या ठिकाणी जगताप यानं मुलावर अनैसर्गिकरित्या जबरी संभोग करून लैंगिक अत्याचार केले होते। या प्रकरणी बालकाच्या आजीनं शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। या गुन्ह्याचा तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली पाटील यांनी तपास केला होता। न्यायालय सुनावणी दरम्यान सरकार पक्षातर्फे पीडित मुलाची आजी, पीडित मुलगा, घटनास्थळावरील साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी, पंच आणि तपासी अधिकारी असे एकूण 8 साक्षीदार तपासण्यात आले। यामध्ये पीडित मुलाची साक्ष महत्त्वाची ठरली। साक्षीदारांच्या साक्षी आणि सरकारी वकील NH मोहिते पाटील यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश MR नेर्लेकर यांनी विविध कलमांतर्गत संशयित पोपट जगताप याला 20 वर्ष सश्रम कारावास आणि 20,000चा दंड तर दंड न भरल्यास 32 दिवस सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे।